बऱ्याच दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आईच्या साडीपासून एखादा ड्रेस शिवावा. तसं तर माझ्या भरपूर साड्या आहेत, पण मला आईच्याच साडीपासून शिवायचा होता. म्हणजे एक मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटतच होतं मला. मग काय, मागच्या वेळेस मी माहेर गेली तेव्हा आईला मी बोलली की मला तुझी साडी पाहिजे ड्रेस शिवायसाठी. तर आई बोलली की कपाट उघड, तुला कुठली साडी हवी असेल ती तू घेऊन जा. आणि लगेचच मी कपाट उघडलं. म्हणजे तिला विचारून, तिला म्हणजे याच्यावरचा ब्लाऊज पण तिला व्यवस्थित असा येत नव्हता, म्हणून मला म्हणजे मी इतकी छान अशी साडी आईची घेऊन आलेली, कारण ती पण जितकं काही लावणार नव्हती, ब्लाऊज बरोबर होत नव्हता त्याच्यामुळे. तर बघा इथं मग मी मस्त असं शिवायला घेतलेलं आहे वन पीस माझ्यासाठी. मी कधी माझ्यासाठी साडीचा वन पीस कधी शिवला नव्हता, फर्स्ट टाईमच मी आज शिवणार होते. आणि स्टेप बाय स्टेप शिवत गेली ना, फक्त पाऊण तासातच माझी या वन पीसची कटिंग आणि स्टिचिंग झालेली. जसं जसं होत होतं ना, तशी तशी मला वेगळीच मजा येत होती. म्हणजे कधी याआधी शिवला नव्हता, पण आता हा पटपट होतो माझ्याकडून. आणि कधी एकदाचं शिवून होतं आणि कधी एकदाचं वेअर करून बघते असं मला झालं होतं. पण हा मोबाईलवर वेगवेगळ्या डिझाईन पण मी बऱ्याच बघून घेतलेल्या. म्हणजे कशा, हा अशी नेक डिझाईन पाहिजे, असा घेर पाहिजे. पण आहे ना, पहिल्यांदा शिवणार होती आणि चांगलीच साडी आहे, म्हटलं सिंपल का होईना पण व्यवस्थित असा झाला पाहिजे. आणि बघा अशा पद्धतीने हा फायनल लुक आहे माझ्या वन पीसचा. मी तुम्हाला यापुढे पूर्ण वन पीस घालून फोटो दाखवते बघा, सॉरी व्हिडिओ दाखवते बघा. कसं झालं आहे ना, मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि या छोट्याशा क्लिपवरून तुम्ही कमेंट करून मला सांगा की मी कुठे गेलेली. मी तसं तर या पुढच्या व्लॉगमध्ये सांगेनच तुम्हाला, किंवा मोठ्या व्लॉगमध्ये पण मी सांगितलं आहे. असो, चला तर मग बाय.